बायको आम्हाला घातलं नाही काय म्हणायचं काही अडचण आपल्याला तर काय अडचण काय एकदम आता शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे साहेब, सरसकट सगळे तुम्ही पंचनामे करा आणि शासन स्तरावरून जे प्रशासन लेवलला तुमच्याकडून जे मदत पाहिजे शेतकऱ्यांना त्या पद्धतीने तुम्ही मदत करावी अशी अपेक्षा पाहिजे. तर जे काही आपले गरज पाण्यामध्ये गेलेले लोक आहेत तर सगळ्यांचे कागदपत्राचे पंचनामे पण आज करतो झाले जवळपास 90-100% पंचनामे झाले. 2-3 गावचे काही लोकांनी कागदपत्र राहिले होते त्यांच्या अकाउंटला उद्यापासून प्रत्येकी 10,000 रुपये चालू होईल. ज्यांच्या घरात पाणी गेलं उद्यापासून चालू होईल. आणि हे झाल्यानंतर मात्र मग आपले सगळे शेतीचे वगैरे पंचनामे होतील. अजून पाणी उतरलेलं नाही, पाणी उतरायची वाट पाहतो. पाणी उतरल्यानंतर मग आपले सगळे पंचनामे राहिले. विषय काही दुकानाचे वगैरे पंचनामे, दुकानात नुकसान वगैरे झालं शासन स्तरावरून त्या बाबतीत जे काही निकष आहेत ते ठरतील. त्या अगोदरची परिस्थिती आहे त्याने दुकान साफ केल्यावर त्याची पंचनामे आपण थोडंसं आपणच संयम ठेवावा. इतके दिवस 8 दिवस झाले आपण घरापासून लांब राहतो. आता अजून फक्त 1 दिवस राहिला असं समजा. जर योगायोगानं आज उद्या पाऊस नाही पडला उद्या संध्याकाळपर्यंत पाणी ओसरल्यानं आपल्याला तिथे जाण्याची संधी मिळू शकते. घराचे वगैरे 100% पंचनामे करून त्यांना आता जे मदत मिळणार आहे नदीकाठचे खास करून गावाला अकोले मंद्रुप असतात, मनगुडी असतात, वांगी, वडकबाळा किंवा जे नदीकाठी पूरग्रस्त जेवढे सगळ्यांचे पंचनामे करून जे शेती म्हणजे घराच्या संदर्भात जे मदत शासन स्तरावरून जे द्यायचं आहे ते लवकरच द्यावं आणि शेतातले सगळे परत शेतातून जरा फार घराचे उद्यापासूनच पैसे मिळायला चालू होतील. त्यांना उद्या मिळतील, त्यांना परवा मिळतील. पुढच्या 2-3 दिवसामध्ये सर्वांना जर योग्य रीतीने केलं तर बरं होईल. हो, जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना दिलेल्या की घराचे 2 दिवसात द्या आणि त्यानंतर लगेच शेतीचे पंचनामे चालू त्यामुळे चालू होणार. आणि योग्य जरा दिलं तर बरं होईल एवढंच वाट पाहतो. म्हणजे दराच्या बाबतीत आपली मागणी होती की शेतीच्या नुकसानीचे दर जे आहेत ते कमी आहेत वगैरे शासन स्तरावरून त्यामध्ये निर्णय होईल काळजी होते त्याप्रमाणे आपण त्या अगोदर आपलं काम पंचनामे संपवून घेऊ. साहेबांनी खूप चांगली व्यवस्था केली आहे. जातेवेळी त्यांचे आभार माना. त्यांच्यामुळे खूप सर्वांना मदत झालेली. आम्ही त्यांचे आभार 2 वेळा आभार मानतो, 1 वेळा नाही 2 वेळा मानतो. ठीक आहे. आणि मंद्रुपचं पण जे आहे शेतीचे वगैरे सगळे पूर्ण तालुक्यात पूर्ण तालुक्यात ठीक आहे. चला येतो चालेल. व्यवस्था वगैरे सगळी चांगली व्यवस्था जेवण इथं पाठवलं आणि